नमस्कार आणि मशीन स्पिंडलवर चक माउंटिंग आणि 3 जॉ चक आणि 4 जॉ चक अनलोड करणे यावर हा सत्रात आपले स्वागत आहे। चला सत्राची सुरुवात करूया। आता या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया। या सत्राच्या शेवटी तुम्ही पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल। स्पिंडल नोजमधून चक डिस्माउंट करा। स्पिंडल नोजवर चक माउंट करा। आता स्पिंडल नोजेसवर माउंटिंग चक्स विषयी जाणून घेऊ। मोटार बंद करा। चक वुडन ब्लँकवर ठेवा आणि स्पिंडल नोज जवळ सरकवा। स्पिंडल लॉक करण्यासाठी लीव्हर सेट करा। VO5। स्पिंडल हाताने क्लॉकवाईज फिरवा आणि स्पिंडलमध्ये चक फिट करा। चक स्पिंडलमध्ये घट्ट फिट होईपर्यंत स्क्रू करा। चक सहजपणे स्पिंडलमध्ये स्क्रू केला पाहिजे। चला आता स्पिंडल नोजवरील चक्स कमी करण्याबद्दल जाणून घेऊया। मोटार बंद करा। स्पिंडल लॉक करण्यासाठी लीव्हर सेट करा। चक आणि लेथ बेड दरम्यान एक वुडन ब्लॉक ठेवा। वुडन ब्लॉकची जाडी चक आणि लेथ बेड मधील अंतरापेक्षा थोडी कमी असावी। स्पिंडल नोजतून चक सैल करण्यासाठी आपल्या हाताने लेथ स्पिंडल अँटी क्लॉकवाईज वळवा। स्पिंडलमधून चक काढून टाका। वुडन ब्लॉक काढून टाका। आता कॅम लॉक स्पिंडलवर चक माउंटिंग बद्दल जाणून घेऊया। स्पिंडलला मुक्त फिरवण्याची परवानगी देण्यासाठी क्लच डिसेंगेज करा। स्पिंडलवरील कॅम लॉकिंग स्क्रूमध्ये योग्य चक्की घाला। प्रत्येक कॅम लॉकिंग स्क्रू वळवा जेणेकरून रजिस्ट्रेशन रेषा स्पिंडलवरील संबंधित रेषेसह व्हर्टिकल असेल। स्पिंडलचे क्लिअरन्स होल चकच्या कॅम लॉक स्टड्ससह अलाइन होईपर्यंत स्पिंडल हाताने फिरवा। स्पीड चेंज लीव्हर कमीत कमी RPM वर सेट करा। स्पिंडलवर चक ढकलणे। प्रत्येक कॅमलॉक स्क्रू क्लॉकवाईज डायरेक्शनने टायटन करा। आता बोल्टेड स्पिंडलवर चक माउंटिंग बद्दल जाणून घेऊ। चकवरील स्टड्समधून नट आणि वॉशर काढा। स्पिंडलला मुक्त फिरवण्याची परवानगी देण्यासाठी क्लच डिसेंगेज करा। स्पिंडलवरील किल्ली चकमधील स्लॉटसह वर येईपर्यंत स्पिंडल हाताने फिरवा।
स्पीड चेंज लीव्हर कमीत कमी RPMवर सेट करा. स्पिंडलवर चक ढकलणे. स्टड्समध्ये वॉशर आणि नट्स फिट करा. आता टॅपर स्पिंडलवर चक माउंटिंगबद्दल जाणून घेऊ. स्पिंडल नोजवरील की चकवरील कीवेसह वर येईपर्यंत स्पिंडल हाताने वळवा. स्पीड चेंज लीव्हर कमीत कमी RPMवर सेट करा. स्पिंडलवर चक ढकलणे. लॉकिंग रिंग अँटी क्लॉकवाईज वळवा. लॉकिंग रिंगला विशेष C-स्पॅनर संलग्न करा. स्पॅनर लॉकिंग रिंगच्या वरच्या बाजूला हँडल खाली दिशेला बसला पाहिजे. एका हाताने हँडलचे एक एंड पकडा. दुसऱ्या हाताने दुसऱ्या टोकाला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन घट्टपणे प्रहार करा. लॉकिंग रिंग सुरक्षितपणे टायटन करणे. चक्स माउंटिंग आणि डिसमाउंटिंगमध्ये काय करावे आणि करू नये. चक माउंटचा प्रयत्न करण्यापूर्वी ते लेथ आणि हातातील जॉबसाठी योग्य असल्याची खात्री करा. स्पिंडल नोजेसवर चक माउंटसाठी बळाचा वापर करू नका. चक आणि स्पिंडलचे सर्व मॅटिंग पार्ट्स स्वच्छ करा. स्लाइड वेजचे डॅमेज टाळण्यासाठी लाईट चक्स माउंटिंगना लेथ बेडवर वुडन बोर्ड ठेवा. मोठ्या चक्ससाठी चक्स आणि लेथ बेड दरम्यान वुडन क्रॅडल ठेवा. ऑइलच्या लाईट फिल्मसह मेटिंग सरफेस लुब्रिकेट घालणे. माउंटिंग नंतर कमीत कमी RPMला स्पीड सेट करा. मोटर सुरू करा. क्लच लीव्हर संलग्न करा. चक आता रिव्हॉल्विंग सुरुवात करणार होती. सरफेसेस निरीक्षण करून चकचा डायमीटर आणि फेस ट्रू रनिंग आहे का ते तपासा. वापरल्यानंतर चक काळजीपूर्वक स्वच्छ करा आणि साठवा. चक डिसमाउंटिंग करताना डायमीटर 30x300 mm लॉंग आयरन पीस चकच्या 200 mm वर प्रोजेक्ट करतो, जेणेकरून सोपे आणि सेफ लिफ्टिंग शक्य होईल. चला आपण काय शिकलो त्याची उजळणी करूया. स्पिंडल नोजमधून चक डिसमाउंट करा. स्पिंडल नोजवर चक माउंट करा.
तर हे आजचे सत्र होते मशीन स्पिंडलवर चक माउंटिंग आणि 3 जॉ चक आणि 4 जॉ चक अनलोड करणे। आशा आहे की तुम्हाला सर्व कल्पना मिळाल्या असतील आणि तुम्हाला व्यायाम समजला असेल। पुढच्या सत्रात पुन्हा भेटू।